बीड शहरातील चराटा रोडवर समर्थ कॉलनी समोर दोन गटात झालेल्या तुफान हाणामारी आणि राडा प्रकरणी अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। हॉटेल समोरील किरकोळ वादातून हा प्रकार घडला असून आरोपींनी पाठीमागून कारचा पाठलाग करत दगडफेक केली। या घटनेत एकाच्या डोक्याला दगड लागल्यानं तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एक कारतुसाची पुंगळी जप्त केल्यानं गोळीबाराच्या चर्चेला अधिक बळ मिळालंय। नमस्कार, मी बालाय शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। रितेश उमेश जाधव, वय वर्ष 24, राहणार कालिका नगर, बीडमध्ये, याने दिलेल्या फिर्यादीवरून लक्की कंडेरे, राहणार ITI कॉलनी बीड, अक्षय साखरे, राहणार अंकुशनगर बीड, अभय पंडित आणि प्रथमेश घुले, दोघेही राहणार बीडचे, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। 29 जून 2026 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास रितेश जाधव हा त्याचा मित्र संग्राम आणि चुलत भाऊ रोहन जाधव यांच्यासोबत जालना रोडवरील हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडला। आरोपींसोबत संशयावरून वाद झाला। नगर नाका येथेही आरोपींनी टाटा सफारी गाडीनं पाठीमागून येऊन पुन्हा शिवीगाळ केली। त्यानंतर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास समर्थ कॉलनीसमोर आरोपींनी गाडीतून खाली उतरून अचानक जोरदार दगडफेक केली। यात रोहन जाधवचे डोके फुटून गंभीर दुखापत झाली, तर स्कॉर्पिओ गाडीच्या 2 काचा फोडून आरोपी पळून गेले। त्यांचा शोध आता सध्या पोलीस घेत आहेत। घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक तातडीनं तपास कामी चराठा रोडवरील घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांना घटनास्थळाची पाहणी करताना एक कारतुसाची पुंगळी आढळली आहे। फिर्यादीने पण या पुंगळीबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं जबाबात म्हटलं असलं तरी पोलिसांनी केवळ मारामारीचा दुजोरा देत गोळीबाराच्या संशयातून हे सर्व अंगाने तपास सुरू केलाय आणि आरोपी सध्या फरार असून आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।